आम्ही म्हणतो हे वाजवतात, तुमचा आवाज काहीच येत नाही बरं. तुम्ही जे तरी म्हणाल ना सर्वजण, आणि हाताने टाळी वाजवा. हाताने टाळी फक्त भगवंताच्या कीर्तनामध्ये आणि कथेमध्येच वाजवता येते. घरी गेल्यानंतर जर टाळी वाजवली तर लोक म्हणते तुम्ही वेडे झाले की काय, बरोबर ना. आणि दिवसात जर 300 वेळेस जर टाळी वाजवली तर माणसाला अटॅक नावाची बिमारी येत नाही. आणि आपल्या हातावरच्या रेषा बुजल्यात, प्रत्येकाचं काम होत नाही, पैसा टिकत नाही, बायको घरात नीट बोलत नाही, मुलगा बोलत नाही. त्याचं कारण काय, आपल्या रेषा बुजल्यात. त्याचं कारण टाळी कीर्तनात वाजवतच नाहीत, फक्त बाकीचे म्हणतात आपण पाहतो. पण कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर नामदेवराच्या कीर्तनात पंढरपूरला टाळी वाजवली, गोरोबा काकांना त्यांना 2 हात नव्हते, त्यांना हात फुटल्या गेले. तर आपल्याला रेष का बदलणार नाही, म्हणून हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण जे म्हटल्यानंतर बोटानं तो आवाज आला पाहिजे. जे कराल ना, विठाला विठाला. पार आपणा सारिके करती याती कुळ नाही चित्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववद्य महाराष्ट्र भूषण शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संत या प्रकरणातील भक्ताचं संतांचं जगावर किती उपकार असतात त्याचं प्रतिपादन श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये करतायत. विठ्ठला या अभंगातून एकनाथ महाराज म्हणतात जगावरती अनंत अनंत जगावरती संतांचे भक्तांचे उपकार आहेत. आणि उपकार या शब्दाचा अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय अनेक संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. केलेल्या उपकार काही कोणत्या गोष्टीमध्ये कोणतंही काम केल्यानंतर प्रत्येक माणूस व्यवहारामध्ये त्याला उपकार म्हणतो, बरोबर ना. पण संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात, त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आले तरी जगाच्या पाठीवर किंबहुना जगावरती फक्त ते उपकार करूनच जातात. लोकांना त्यांच्यावरती अपकार जरी केले तर संत महात्मे जगावरती फक्त उपकार करून आपलं जीवन संपवतात. विठ्ठला चारही चरणाचा सरळ अर्थ जर पाहायचा जर झाला तर श्री संत एकनाथ महाराज म्हणतात संतांचा उपकार, या जगावरती संतांचा किती उपकार आहे मी माझ्या वाणीने वर्णन करू शकत नाही. वर्णावया नाही पार. महाराज का वर्णन करू शकणार नाहीत. बुद्धिवादी लोकांना प्रश्न केला. महाराज बुद्धिवादी लोकांना प्रश्न जगद्गुरु आपले एकनाथ महाराज म्हणतात की ते महाराज कोणत्या कुळातला आहे, कोणत्या यातीतला आहे, कोणत्या जातीतला आहे ते पाहत नाहीत, त्याला संत म्हणतात. म्हणून आम्ही त्यांना काही बोलू शकत नाहीत. ते आणि संत कोणत्या कुळातला ते विचारत नाहीत, कोणत्या जातीतला विचारत नाहीत, आणि किंबहुना कोणत्या कुळातला जरी असू द्या, कोणत्या जातीतला जरी असू द्या, पण त्यांच्या पदावर बसवल्याशिवाय राहत नाही असे त्यांना संत म्हणायचं. आपण आज सारिके करत या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये आणि याती कुळ नाही चित्ती. बुद्धिवादी लोकांना प्रश्न केला, महाराज ठीक आहे कोणाची याती पाहत नाहीत, जात पाहत नाहीत, पाहत नाहीत, किंवा तुकोबराय एका ठिकाणी वर्णन करतात यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची खटनट यावे आणि शुद्ध होऊनी जावे. महाराज असं वर्णन जगद्गुरु तुकोबारायनं वर्णन केलं आहे. पण एकनाथ महाराज म्हणतात ते त्यांच्यासारखं बनवतात, ते कोणत्या कुळाचा विचार करत नाहीत. पण एवढंच नाही तर त्यांच्या जीवनामध्ये एवढी दया आहे श्री संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती येवन किती वेळेस थुंकला तरी महाराज त्या येवनाला प्रत्युत्तर आमच्या एकनाथ महाराजांना नाही दिलं, उलटा प्रसाद देऊन केले सुखी. एवढी दया आमच्या एकनाथ महाराजांकडे आहे. दयांतरात वसे आणि दुजा भाव तेथे नसे, हा आपला आहे आणि हा परका आहे. असा संत महात्म्याच्या जीवनामध्ये एक किंचितही भेद पाहत नाहीत, त्यांना संत मानायचं. अभंगाचं 3रं चरण. बुद्धिवादी लोकांना प्रश्न केला, महाराज त्यांच्याकडे दया आहे, ते जगावर उपकार करतात, कोणत्या कुळाचा विचार करत नाहीत, त्यांच्यासारखं बनवतात, पण पुन्हा दुसरं काय करतात, पुन्हा दुसरं त्यांच्या विशेषण त्यांच्याकडे काय आहे. तर एकनाथ महाराज म्हणतात त्यांच्याकडे विशेषण एकच आहे, ते एवढे उदार आहेत हे जगाच्या पाठीवर सर्व लोकांना फुकट देऊन टाकतात. संत उदार आणि भरले अनंत भांडार. सांगा गाथा जगद्गुरु तुकोबारायनं आपल्याला दिला, एकनाथ महाराजांना आपल्याला गाथा दिला, भागवत दिलं,
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ दिला. किती पैसे घेतले सांगा बरं. आपण तर कीर्तनामध्ये आपण पाकिट ठरल्याशिवाय कीर्तनाला जात नाहीत, बरोबर. पण आमच्या एकनाथ महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना सांगा, हे गाथा दिला आपल्याला हे जगाला वाचण्यासाठी, बरोबर ना. किती पैसे दिले हो, किती उदारता असेल आमच्या एकनाथ महाराजांकडे, जगद्गुरू तुकोबारायांकडे, ज्ञानोबारायांकडे. सांगा ना किती उदारता असेल. एकही रुपया दिला नाही जगाला, फक्त फुकट देऊन टाकलं महाराज, फुकट. आणि आपल्याला आज विकत घेऊन जावं, कीर्तन करायला बोलावं लागतं. किती शोकांतिक आहे. मी कीर्तनामध्ये स्पष्ट बोलत असतो महाराज. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात उदारपणे, एकनाथ महाराज म्हणतात उदारपणे उदार आणि एका जनार्दनी निर्धार. एकनाथ महाराज म्हणतात आमचे संत महात्मे एवढे उदार आहेत, माझ्या वाणीने मी वर्णन करू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण विठला विठला विठला. बोलण्यापूर्वी थोडा अल्पपरिचय द्यायचा तो असा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान पंढरीनाथाच्या कृपाशीर्वादाने किंबहुना प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने, भगवान येशवाडी हनुमंतरायाच्या आशीर्वादाने दर शनिवारी हा भंडाऱ्याचा किंबहुना ते ज्यांचा संकल्प असेल तो संकल्प आणि अन्नदानाची सेवा हा दिनक्रम गेले अनेक दिवसापासून चालू आहे. गेले 5 ते 6 वर्षापूर्वी मी एक कीर्तन करून इथून गेलो होतो. आणि मी गावाकडे, मी आळंदीला राहतो, पण गावाकडे आल्यानंतर मी दर्शन केल्याशिवाय इथून जात नाही. आणि अलौकिक ठिकाण आहे. येस नावाचा गुण भगवंतानं कोणाकडे दिला आहे महाराज? हनुमंतरायाकडे दिला आहे. कोणतंही काम करायचं ना महाराज, फक्त हनुमंतरायाचं दर्शन करून कामाला लागा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांना मी एक वाक्य बोललो होतो, म्हणलं बाबा माझी एक तुम्हाला इच्छा आहे, मला फक्त या दरबारामध्ये सेवा करायची. काम आमचं पेंटिंग राहिलं होतं आळंदीमध्ये, मला एक सेवा करायची. सेवा केल्यानंतर हे काम माझं 100% होणार आहे. होणार म्हणजे होणार आहे. ते वाक्य बोलून 2 दिवसानंतर महाराजांना मी फोन केला. म्हणलं बाबा हे काम झालं. बाबा म्हणले तुम्ही बोलले ते खरं झालं. म्हणजे खरं झालं याचा अर्थ असा आहे, फक्त मनामध्ये फक्त आपला भाव पाहिजे. बरं, जिथं भाव आहे तिथं देव असल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही म्हटले ना महाराज काय गेल्यानंतर, दर्शन केल्यानंतर कुठं संकल्प पूर्ण होतो, कुठं काय होतं. आम्हाला जर विकल्प आला तर तुमचं ना कधी काम पूर्ण होणार नाही. फक्त मनामध्ये शुद्ध भाव ज्याचा झाला आणि दुरी नाही देव त्याला, शुद्ध भावाने जा. मस्तक भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी, हनुमंतराच्या ठिकाणी ठेवा आणि तुमच्या कामाला लागा. तुमचं काम लग्नाचं असू द्या, संसाराचं असू द्या, परमार्थाचं असू द्या, पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याचं पूर्ण काम होणार नाही मला फोन करा, मी कीर्तन करण्याचे बंद करेन. फक्त महाराज आपला भाव पाहिजे आणि मनातून हनुमंतराची सेवा पाहिजे. किती वर्ष, 14 वर्ष सेवा केली महाराज. सेवा तर केली हनुमंतरायानं. सेवा केली म्हणून गावागावामध्ये हनुमंतराचे मंदिरं जास्त आहेत का प्रभू रामचंद्राचे मंदिरं जास्त आहेत? फक्त बोला लवकर तुम्ही, कोणाचे मंदिरं जास्त आहेत? त्याचं एकच काम आहे, फक्त हनुमंतरायांना फक्त सेवा केली, भक्ती केली. आणि म्हणून तुकोबाराला विचारावं लागलं काय भक्ती ज्याच्या वाटा मज जावं या सुबटा. बरोबर ना. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम, तुम्ही रामाचे दूत आहात, तुम्हा आलो राम दूता. काय भक्ती ज्याच्या वाटा. जगद्गुरू तुकोबाराय मग विचारतात हनुमंतरायाला, सांगा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत? हा अधिकार आमच्या हनुमंतरायाला आहे. म्हणून ज्ञानोबाराय वर्णन करतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, तो सारथ्य श्री शारंगधरू अर्जुनेशी. असं अलौकिक हे संस्थान, येशवाडी नावाचं हे संस्थान, हे गाव आहे येशवाडी. आणि येशवाडी या दरबारामध्ये हनुमंतरायाची स्थापना किंवा हनुमंतरायाची मूर्ती ही जागृत आहे. आणि आपण प्रत्येक साधू संत महंत स्त्री पुरुष खटनट येऊन हनुमंतरायाची सेवा करतात, दर्शन करतात आणि आपला आपला संकल्प पूर्ण करतात. मी एवढंच बोलतोय महाराज. इथपर्यंत येण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. किती जरी वाणीनं वर्णन करायला गेले तरी कमी आहे. फक्त आपल्याला संत कोण आहेत, ज्ञानोबाराय आळंदीमध्ये होते त्यावेळेस आळंदीकरांना ज्ञानोबाराय कोण होते हे कळालं नाही. आज आपण जातो दह्यादुधानं तुपानं आज अभिषेक घालतो, पण आळंदीमध्ये ज्यावेळेस ज्ञानोबाराय होते त्यावेळेस ज्ञानोबारायला मधुकरी मागू दिली नाही, ज्ञानोबारायला महाराज पाणी पिऊ दिलं नाही इंद्रायणीचं. ज्ञानोबारायला आळंदीमध्ये राहत असताना खापर मागायला गेल्यानंतर खापर घेऊ दिलं नाही. त्याच आळंदीकर आज ज्ञानोबारायचा दह्यादुधानं अभिषेक घालतात. त्याचं काम एकच आहे. जे साधू असतात, जे संत असतात, ज्या कालखंडामध्ये असतात
त्यावेळेस हे जगाला कळत नाहीत आणि ते गेल्यानंतर आपण हंबरडा फोडून रडतो, पण रडून उपयोग होत नसतो. ज्यावेळेस साधू आणि संत या मृत्यूलोकामध्ये असतात जिवंत, तोपर्यंत त्यांची सेवा, त्यांची श्रद्धा करणं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आज आपल्या या संस्थानला परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य वेदांताचार्य आचार्य 1008 शिवेंद्र स्वामीजी आज आपल्याला लाभलेले आहेत. संत महात्म्याच्या भूमिकेत आहेत. आणि खरं मी सांगतो महाराज, मी त्यांना जवळून पाहिलं आहे. अनेक दिवसापासून त्यांच्याकडे आल्यानंतर मी दर्शन करून जातो आहे. खरं तुमच्या जवळ आहेत, तुमच्या सानिध्यात आहेत. आणि ते आल्यापासून या मंदिराची स्थापना, मंदिराचं काम किती मोठं सुरुवात केली, मोठा सममंडप झाला आहे. आणि खूप महाराज या संस्थानला अप्रतिम स्वरूप आणलं आहे. महाराज फक्त एकच बोलतो महाराज, संत कोणाला म्हणायचं आहे महाराज, त्याची व्याख्या अनेक संतांना मांडलेली आहे. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, अशा तिन्ही गुण महाराजांकडे आहेत. दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे, त्यांना तुम्ही संत म्हणा. किंबहुना एका ठिकाणी वर्णन आलेले आहे महाराज, नेनती काही टानाटोना आणि नामस्मरणा वाचोनी. म्हणून एकच बोलतोय स्वामीजींसाठी, एक वाक्य बोलतोय महाराज, स्वामीजीच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान तर प्राप्त होणार आहे, पण त्यांच्या हातातून ही हनुमंतराची सेवा अव्याहतपणे घडावी आणि तुम्ही सर्व भक्तांना त्यांना सहकार्य करावं, एवढं बोलून माझ्या मी कीर्तनाकडे बोलतोय. आणि अशी जर सेवा, असे महात्मे, असे संत, असे भक्त जर आपल्याला असले तर त्यांच्या पाठीमागे राहून आपल्याला सेवा करण्याची संधी मिळत असते. म्हणून ज्यावेळेस संत असतील, भक्त असतील, त्यावेळेस आपण सेवा करण्याची संधी ही सोडायची नसते. गेल्यानंतर तुम्ही किती जरी सेवा केली याला महत्त्व नाही. आईवडील असताना आईवडिलाची सेवा करणं याला खूप महत्त्व आहे. गेल्यानंतर वर्षश्राद्धाला 10 लाख रुपये खर्च करतात आणि असताना जेवणसुद्धा देत नाहीत. काही महत्त्व नाही तुमच्या वर्षश्राद्धांना. मी कीर्तनामध्ये स्पष्ट बोलत असतो, ज्यावेळेस तुमचे आईवडील तुमच्या जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना 2 वेळेस चहा द्या आणि 2 वेळेस जेवण द्या. तुम्ही वर्षश्राद्ध नाही केलं तरी चालेल, पण जिवंत असताना तुम्ही द्या. जिवंत नसताना मेल्यानंतर वर्षश्राद्ध ठेवतात, 10 लाख रुपये खर्च करतात, त्याला उपयोग नाही, त्यांचा आत्मा शांत बसणार नाही. बरोबर ना? असताना त्यांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून बाबांच्या आज्ञेने मला ही कीर्तनाची सेवा मिळाली. आणि ही कीर्तनाची सेवा मिळत असताना ज्यांचं आजचं अन्नदान आहे, गेल्या 1.5 वर्षापासून त्याने संकल्प केला होता. मी सांगत असतो, तेथे एकच हित दिलेले अन्न, कोटी कुळाचे होय उतरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान या तीर्थक्षेत्राचे. बरोबर ना? किंबहुना धामाचे अनेक ठिकाणी नामदेवराने वर्णन केलेलं आहे. आणि महाराज मी सांगत असतो, फक्त दोन अन्नदान केलं पाहिजे. एक तर ज्ञानदान केलं पाहिजे, नाही ते एक तर अन्नदान केलं पाहिजे. ज्ञानदान कोणाला करता येतं? ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्याला ज्ञानदान करता येतं, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना अन्नदान करता येतं. बरोबर ना? हस्त पवित्रो विधिदान पुण्यम, पादो पवित्रो विधितीर्थ यात्रा, कंठ पवित्रो विधिनाम घोषो, हृदय पवित्रो विधी ब्रह्मनिष्ठा, असं आमचं शास्त्रकार वर्णन करतात महाराज. आणि म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यात पेठ बाभुळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी, सध्या राहायला हलवी मुक्काम शिंदीनगर जुना पेडगाव रोड परभणी या ठिकाणी गिरिजाप्पा लक्ष्मणराव जाधव, हनुमान लक्ष्मणराव जाधव, महेश गिरिजाप्पा जाधव, मनोज गिरिजाप्पा जाधव, मोहन गिरिजाप्पा जाधव व जाधव सर्व त्यांचा परिवार. खूप मला आनंद वाटला. त्यांचे मुलं, पत्नी, त्यांचा सर्व परिवार आल्यानंतर मला खूप आनंद वाटला. म्हणलं बाबा असं काहीतरी वडिलांनं काम केलं पाहिजे की त्या वडिलाचं काम पाहून मुलानं त्याच्या पाठीमागं काम केलं पाहिजे. नाही तर वडील जर दारू प्यायली तर मुलगा दारूच पिणार. वडील जर म्हणले बाळ्या आण ब्रिस्टॉल पेटून, बाळ्या ब्रिस्टॉल पेटवायला जातो, पण ब्रिस्टॉल काय अशी पेटत नाही, झुरका घेतो आणि बाळ्या ब्रिस्टॉल घेऊन येतो. बाबा धरा ब्रिस्टॉल. बाबाला वाटतं काय बाळ्या हुशार आहे, लगेच ब्रिस्टॉल पेटून देतो. दुसऱ्या दिवशी बाळू त्या बाळ्याला पुन्हा बाबा म्हणतात, बाबा बाळ्या जाय बरं तू ब्रिस्टॉल पेटून आण. बाळ्या लगेच जातो, पुन्हा 2 झुरके घेतो. पहिल्या दिवशी 1 घेतो, दुसऱ्या दिवशी 2 घेतो, पुन्हा तिसऱ्या दिवशी बाबा म्हणतात जाय बरं मला लवकर वेळ नाही आहे, काड्याची पेटी नाही, जा पिस्टॉल पेटून आण. तो 2 नाही आता 4 पिस्टॉल, 4 झुरके मारतो. मग बाळ्या म्हणला, बाबा म्हणले अरे बाळ्या अरे 4 एवढी पिस्टॉल कमी का झाली? तो म्हणला बाबा काय सांगावा, पेटवायला गेलो एवढा मोठा जाळ झाला, उलटा पूर्ण होत होती तरी अर्धी तरी राहिली, आणि जाळ जर पूर्ण झाला असता तर पूर्ण संपली असती. असे जर वडील जर म्हणत असते मुलाला ब्रिस्टॉल पेटून आण, तर मुलगा काय करील हो दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तो ब्रिस्टॉल वढायला सुरुवात करील. आणि असे जर महाराज आमच्या आप्पासारखे जे वडील आहेत, असं जर त्यानं काहीतरी उपक्रम राबवून सुरुवात केली
तर 100% मुलंसुद्धा ते केल्याशिवाय राहणार नाहीत. एकच हनुमंतराला मागतो त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त व्हावं आणि अशीच या हनुमंतराची सेवा घडत राहावी अशी हनुमंतराला प्रार्थना करतो. कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मृदंग सम्राट मृदंग महामेरू आम्ही ज्यांच्याकडे पाहून अनेक दिवसापासून मृदंग मी सुद्धा मृदंगाचा विशारद केले अशोक महाराज पंचाळ गुरुजींकडे. पण मी भाऊंचा पकवाज अनेक दिवसापासून वाजवलेला पाहिला. पण भाऊंच्या कीर्तनामध्ये किंबहुना की माझ्या कीर्तनामध्ये योगायोग कुठं आला नाही. पण आज भाऊन कीर्तनामध्ये माझ्या बसलेत हे माझं आज भाग्य आहे. महात्म्य कारण त्यांचे ज्ञान त्यांच्या हातामध्ये सरस्वती आहे महाराज. ती जर कोणती जरी आमच्या जोग महाराज संस्थेमध्ये भाऊंना वाजवायला संधी दिली होती आणि भाऊंना फक्त लग्या 2-3 वाजवल्या होत्या तर सर्व हजारो लाखो लोक फक्त भाऊंच्या लगी वाजवल्यानंतर टाळे वाजवत होते महाराज. खोटं बोलत नाही कीर्तनामध्ये. आजही शूटिंग आहेत आमच्याकडं. अशा असणारे परमपूज्य परम आदरणीय आमचे मी त्यांना भाऊ म्हणतो. बाकीचं मी काही जास्त बोलत नाही. आणि भाऊंना सुद्धा महाराज त्यांचं काम एक आहे मुलं घडवणं एवढं सोपं नाही. मी सुद्धा आळंदीमध्ये संस्था चालवतो गेली 12 वर्षापासून. हा मुलगा पण माझ्याकडे होता भाऊ बरं. शुभम नावाचा एक मुलगा तुमच्याकडे आहे. म्हणजे मला हे बोलायचं नाही मुलं घडवणं मुलं शिकवणं एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. पण हे जर मुलं घडवले तर पुढची पिढी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही आहे. इतकं मग मी खरं बोलतो तुम्हाला. आणि या मुलांना संस्कार लावून अत्यंत गरजेचं आहे. म्हणून भाऊलासुद्धा कोटी धन्यवाद. माझ्यासोबत कीर्तनासाठी आलेले श्री हरिभक्त परायण लहानपणापासून मला ज्यांना सांभाळलं आहे आमचे उत्तम बाप्पा निर्वळ आहेत. आता माझ्या हव्यात आता सध्या नाहीत पण मलासुद्धा त्यांना आतापर्यंत खूप सांभाळलं आहे. असे कैलासवासी प्रभाकर देवा निर्वळ ते निघून गेले पण त्यांचीच सेवा त्यांचीच परंपरा चालू ठेवणारे त्यांचे सुपुत्र श्री हरिभक्त परायण श्रीमान्य आमचे कैलासभाऊ निर्वळ ते सुद्धा माझ्यासोबत आले. त्यांना कोटी धन्यवाद. जरी गावांचे श्री हरिभक्त परायण आमचे शिवाजी महाराज त्यांनासुद्धा कोटी धन्यवाद देतो. रामभाऊ महाराज त्यांना कोटी धन्यवाद. आणि गायनाची साथ भजन सम्राट श्री हरिभक्त परायण भनदास महाराज रेंगे त्यांना कोटी धन्यवाद. भजन सम्राट महादेव अप्पा भिसे त्यांनासुद्धा कोटी धन्यवाद. श्री हरिभक्त परायण भजन सम्राट सर्जीराव बुवा त्यांना कोटी धन्यवाद. श्री हरिभक्त परायण साहेबराव तात्या त्यांना कोटी धन्यवाद. जसं भाऊ वाजवतात तसंच महाराज मुलांचे हातातून सरस्वतीसारखे बोल निघतात. असे सोपान काका महाराज पारवे यांची नातू श्री हरिभक्त परायण कन्हैया महाराज त्यांनासुद्धा मी कोटी धन्यवाद देतो. आमचे चॅनलवाले दादा त्यांना कोटी धन्यवाद. बसलेली माता भगिनी तुम्हाला कोटी धन्यवाद. सर्वांना विद्यार्थी चोपदार सर्व हालदार चोपदार अन्नदाते सर्वांना कोटी धन्यवाद देतो. वेळ कमी आहे. वेळ कमी जरी असला भात शिजायला टाकल्यानंतर पूर्ण पाहायची गरज नसते. त्याच्यावरती एक शीत घेतल्यानंतर कळत असतो भात शिजला की नाही. 2 तास आणि 4 तास कीर्तन केलं म्हणजे कळत नाही की महाराजांना किती कीर्तन येतं आहे. थोडंसं चिंतन करायचं आणि फक्त हनुमंतराची सेवा करण्यासाठी एकाच इथे कळे भात नाही चापडावे लागत. भाऊनं खूप सुंदर प्रमाण दिलं आहे. म्हणून जास्त काय नाही फक्त हनुमंतराच्या दरबारामध्ये सेवा करायची या हेतून इथपर्यंत आलो आणि सेवा करायची संधी मिळाली. जशी मला हनुमंतराय बुद्धी देतील ज्ञानोबा तुकोबराय बुद्धी देतील तसं मी बोलण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठला जगाकडे पाहू गेलो जगामध्ये संत येतात जगामध्ये देवही येतात जगामध्ये माणसंही येतात. पण येण्यामध्ये भिन्नता आहे. सोयीच्या प्रारब्ध परीच्या प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध. सोयीच्या प्रारब्ध म्हटल्यानंतर महाराज संत महात्म्य सोयीच्या येण्याचं आणि जाण्याचं संतांना स्वातंत्र्य आहे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देवनाम. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जे अवतार झाले त्या अवतारामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबराय आले. येण्याचं आणि जाण्याचं स्वातंत्र्य फक्त संतांना आहे. तुम्हा आम्हाला नाही. येण्याची इच्छा नसली तरी आपल्याला यावाच लागतं. येण्याची इच्छा नसली तरी जाण्याची इच्छा नसली तरी जावाच लागतं. बरोबर ना. त्याला माणसं म्हणायचं बरोबर ना. पण महाराज स्वतःहून येतात आणि कार्य संपल्यानंतर स्वतःहून जातात त्यांना संत म्हणायचं. आणि भगवान परमात्मा येत नाही तर भगवान परमात्म्याला आणावं लागतं. त्याला परीच्या प्रारब्ध म्हणतात. सोयीच्या प्रारब्ध संत महात्म्याला येण्याचं सामर्थ्य जाण्याचं सामर्थ्य त्याला सोयीच्या प्रारब्ध म्हणतात. आणि तुम्हा मला इच्छा नसली तरी यावंच लागतं आणि इच्छा नसली तरी जावंच लागतं. याला काय म्हणायचं परीक्षा प्रारब्ध. बरोबर ना महाराज. पण येण्याची जाण्याची इच्छा नसली तरी का जावं लागतं त्याच्यासाठी महाराज अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. जन्माला येण्यासाठी काय
काय कारण आहे? बरोबर, जन्माला कारण वासना आहे, पण याच्यासाठी वासना कारण आहे, पाप पुण्य कारण आहे, कर्म कारण आहे. अनेक ठिकाणी वर्णन आहे त्याच्याबद्दल. विठ्ठला विठ्ठला. माणसाच्या जीवनामध्ये झाली त्या वासनेने आपल्याला जन्म घ्यावा लागतो. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. बरोबर ना? किंबहुना अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. महाराज, ही वासना किती दुःखाला कारणीभूत आहे. ज्यावेळेस आपण ज्या या मृत्यू लोकातून आपला प्राण निघून जातो आणि प्राण निघून जात असताना जी वासना आपल्या अंतकरणामध्ये राहती, त्या वासनेनुसार आपल्याला जन्म घ्यावा लागतो. एक बरोबर, जन्माला कारण वासना, जन्माला कारण आपलं स्वतःचं कर्म आणि जन्माला कारण आपलं पाप पुण्य. हे तीन कारणांनाच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आगाकर्मी जे उरावे, बरोबर ना, हे कर्म आहे. आणि आपल्या जीवनामध्ये पाप पुण्य जे आहे, केले कर्म पुन्हा प्रमाण ते चांगलं म्हणतील. कारण आपण दुसऱ्याचं कौतुक केलं की 100% आपलं कौतुक होत असतं, म्हणून टाळी वाजवायची. विठ्ठला विठ्ठला. आले तिची भोगा आले, उपजले मेले की जन्म किती, किंवा अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जन्माला कारण कर्म आहे, जन्माला कारण पापुण्य आहे आणि जन्माला कारण वासना आहे. पण ही वासना जी आहे ही जन्माला कारण आहे, पण आमच्या संत महात्म्याच्या जीवनामध्ये ही वासनाच हरिरूप झाली. हरिरूप झाले, जाणणे अर्पले, नेणते गेले हरीचे ठाई. संत महात्म्याची वासना हरिरूप का होते? तर त्यांच्या जीवनामध्ये दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात, म्हणून त्याची वासना हरिरूप होते. आपण रात्रंदिवस चिंतन करण्यासाठी वेळ नाही आहे, म्हणून वासना हरिरूप होत नाही आहे. विठ्ठला विठ्ठला. शास्त्रकार वर्णन करतात, नामनोशी यावतील शक्ती पापनीर हरणी हरे, तावत कर्तुम न शक्नोशी पातकम पातकी जना. पातकम पातकी जना शास्त्रकार करतात, पातकातला पापी, पातकातला पातकी जरी असेल तर सर्व पापे प्रमुच्यते, तो पातकातून मुक्त होतो. हरीचं नामस्मरण केल्यानंतर तृण अग्निमेळ समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, किंबहुना ज्ञानाग्नी दग्ध कर्मानी भस्मात कृते तथा गीता वर्णन करते महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण आहे संतांच्या जीवनामध्ये फक्त नामस्मरणाशिवाय कोणतंही काम नाही. आणि नामस्मरण केल्यामुळे त्यांना महात्मा, त्यांना संत, त्यांना भक्त अशी उपाधी किंबहुना त्यांना असा आपण विषय मांडला जातो. प्रत्येक कीर्तनकार आपल्यातून निघून गेलेत. मोठे हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर बाबा आजही निघून गेलेत, पण त्यांच्या नावापुढं आपण लावल्या जातं महाराज भक्त, त्यांच्या पुढं लावलं जातं संत, बरोबर, त्यांच्या पुढं लावलं जातं महाराज का अनेक महात्मा. हा शब्द कोणाकडे येतो? फक्त हा शब्द ज्यांच्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलं आहे आणि काहीतरी करून ते आपल्या वैकुंठाला निघून गेलेले आहेत
त्यांच्या पुढे ते नाव लागलं जातं. फक्त आपल्या नावापुढे फक्त आपण गेल्यानंतर एकच नाव लागतं, कैलासवासी, स्वर्गवासी आणि वैकुंठवासी. कैलासवासी नाव लागल्या जातं पण कैलासवासी होतोच असं सांगता येणार नाही. वैकुंठवासी नाव लिहिल्या जातं पण आपण वैकुंठवासीच झालोत असं सांगता येत नाही. पण महाराज संत महात्म्याच्या जीवनामध्ये त्या महात्मा कोणाला म्हणायचं तर महात्मा या शब्दाचा अर्थ असा आहे की महाराज ज्यावेळेस त्यांचा अंतकाळ होतो असं म्हणतात साधू किंबहुना महात्मा साधू ओळखावा मरणी, बरोबर ना, एका ठिकाणी वर्ण साधू ओळखावा मरणी. मरणाच्या कालखंडानंतर साधूचे महात्मा काय आहे आपल्या महात्म्याच्या जीवनामध्ये संत महात्म्याच्या जीवनामध्ये किंवा लोकांना कळतं खरं हा महात्मा निघून गेला. आणि महात्मा या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी वर्णन केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कोणाला म्हणे ज्याला मरण मरावंही लागत नाही आणि ज्याला जन्मावंही लागत नाही त्याला महात्मा म्हणायचं. जगद्गुरु तुकोबरा किती गोड प्रमाण देतात महाराज. नाही आम्हा जन्मा मरावा लागत आहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला मरावंही लागत नाही आणि आम्हाला जन्मावंही लागत नाही त्याला महात्मा म्हणायचं. गुरुवरे कुरीकर बाबा आम्हाला पाठामध्ये सांगायचे महात्मा कोणाला म्हणायचं. अरे ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मृत्यू नाही, ज्याला जन्म झालेलाही आनंद नाही आणि मरण झालेलं गेलेलाही आनंद नाही. म्हणून अनेक ठिकाणी तुकोबरा म्हणतात महाराज मरण माझे मरून गेले, बरोबर. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निदाच्या माहेरा बेटी रघुमाईच्या वरा. गेल्यानंतर सुद्धा तुकोबरा अभंग येतात. इतकं सामर्थ्य कोणाकडे आहे. आमचे नवल. कारण अनेक संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. एवढं नवल आपण का केलं जातं त्याला महात्मा म्हणायचं. किंवा महात्म्याच्या स्वरूपामध्ये संतांच्या स्वरूपामध्ये भक्ताच्या स्वरूपामध्ये आल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये भक्ती करणं आणि या जगावरती फक्त काय येतं उपकार करणं. आणि उपकार करण्यासाठीच या मृत्यू लोकामध्ये संत महात्म्य प्रमाण म्हटलं की टाळी वाजवा. पण प्रत्येक प्रमाण झाले टाळी वाजवत नव्हते. मला म्हणावं लागत होतं टाळी वाजवा. खरं परभणी जिल्हा हुशार आहे. कारण म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी.
आणि माझं सुद्धा गाव परभणी जिल्ह्यात आहे, म्हणून परभणीचं मला खूप महत्त्व आम्ही आळंदीमध्ये पटवून देतो खरं. आणि वारकरी संप्रदायाचा वसा वारसा कुठे असेल महाराज? फक्त परभणी जिल्हा आहे. गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील, संत असतील महाराज, कारण संतांची भूमी आहे हे परभणी जिल्हा. आज आपल्या संत जनाबाई होऊन गेल्या, मथुराव महाराज दस्तापूर बाबा होऊन गेलेत, मोतीराम बाबा होऊन गेलेत. अनेक महापुरुष या संत पुरुष या मृत्यूलोकामधून या परभणी जिल्ह्यातून वैकुंठाला नाही तर भगवंताच्या दरबारामध्ये निघून गेलेत. म्हणून या परभणी जिल्ह्याचं नाव आहे विठ्ठला विठ्ठला. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी यावती परमने हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. पण श्री संत एकनाथ महाराज म्हणतात या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर फक्त जगाच्या पाठीवर काय करणार तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत एकनाथ महाराज म्हणतात संतांचा उपकार वर्णावया नाही पार. या मृत्यूलोकामध्ये संतांचा किती उपकार आहे मी माझ्या वाणीने वर्णन करू शकत नाही. पण पहिला शब्द अभंगामध्ये संत आहे. संत कोणी म्हणतात आम्हाला संत म्हणा, संत ही पदवी नाही आहे बरोबर, संत ही अवस्था आहे. कोणी म्हणतं माझ्यापुढे संत लावा, अरे कोणापुढे संत लावण्याची ही पदवी नाही आहे. कारण संत म्हणण्यासाठी त्याच्यासाठी आपलं पूर्ण जीवन ओतप्रोत भगवंतासाठी समर्पण करावं लागत असतं. आणि रात्रंदिवस फक्त भगवंताशिवाय दुसरं कोणतंही काम न करणं त्याला संत म्हणायचं. अभंगा जगद्गुरु तुकोबाराय सरळ सरळ उत्तर देतात. नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचोनी बरोबर. मुक्ताबाईला विचारलं होतं महाराज संत कोणाला म्हणायचं. मुक्ताबाईनं वर्णन केलं होतं संत तोची जाना जगी तया क्षमा ज्यांच्या अंगी तया क्षमा शांती ज्यांच्याकडे आहे तुम्ही त्यांना काय म्हणा संत म्हणा. म्हणून या असे जे संत आहेत एकनाथ महाराज म्हणतात ह्या जगाच्या पाठीवर फक्त ते उपकार करतात. मग उपकार करण्यासाठी माणसंसुद्धा जगाच्या पाठीवर काय करतात उपकार करतात बरोबर. संतही उपकार करतात. पण महाराज आपण माणसाने उपकार केल्यानंतर माणूस पुन्हा अपकार करण्याचा प्रयत्न करतो. पण संत महात्म्याच्या जीवनामध्ये ते उपकार करतात आणि उपकार केल्यानंतर पुन्हा ते अपकार करत नाहीत. माणसानं त्यांच्यावर अपकार जरी केला तरी संत महात्मे त्यांच्यावर फक्त काय करतात उपकार करतात. त्याच्यासाठी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगितलं जातील. काल ज्ञानोबाराय म्हणतात खांडावया गाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकच सावली वृक्षदे तैसी. एखाद्यानं झाडं लावलंय, झाड मोठं झालं, पाणी वगैरे घातलं, झाडाची सावली झाली,
पण सावलीत झाल्यानंतर जो तोडतो त्यालाही झाड काय देतं? सावलीच देतं. जो पाणी घालतो त्याला सावली काय झाड काय देतं? बोला लवकर, काय देतं? सावलीच देतं. त्याच्याकडे काय भेद आहे का? नाही. पुन्हा ज्ञानोबराला कमी वाटला दृष्टांत सांगितलं, जो खांडावया घाऊ घाली. त्याच्यानंतर ज्ञानोबराय वर्णन करतात, महाराज गाय आहे हा का घरची उजेड करावा, पारखी अंधारू पाडवा, का नेण्याची का पांडवा दीपू जैसा. दीपाचं सुद्धा तेच काम आहे महाराज. दिवा लावल्यानंतर जे लावतो त्यालाही तो प्रकाश देतो, जो विजवतो त्यालाही काय देतो? प्रकाश देतो. त्याच्यानंतर महाराज आमचे शास्त्रकार वर्णन करतात, त्याला कल्पना करा महाराज, नदी आहे, नदीसुद्धा या जगाच्या पटीवर काय करते? उपकार करते. का फिडीत पापताप. पाना पुण्यवान जरी गेले तरी त्यांना पुण्य करते, पापी जरी केला तरी त्यांना पुण्यवानच करते. बरोबर ना? आता इंद्रायणी असेल, चंद्रभागा असेल, बरोबर ना? त्याच्यानंतर यमुना मैया असेल, कोणत्याही तुम्ही पवित्र गोदावरी असेल, तुमच्याजवळ गोदावरी नदी आहे, गेल्यानंतर महाराज पापी जरी गेला तरी ती काय करते? त्याला मुक्त करते. आणि पुण्यवान जरी गेला तरी तिच्याकडे भेद आहे का? ती फक्त उपकार करण्याचं काम करते. त्याच्यानंतर आमचे ज्ञानोबराय म्हणतात, गाय आहे गाय. कल्पना करा, गाईचं दूध काढल्यानंतर वासराळ न पाचता तुम्ही जर दूध काढलं, ती गाय स्वतःचं दूध कधी स्वतः गाय कधी पित नाही. पिती का? स्वतःचं गाय स्वतः कधी दूध पित नाही, पण इतरांना दिल्याशिवाय ती राहत नाही. ती जी इतरांना देऊन ती काय करते? उपकार करते. त्याच्यानंतर महाराज फळ आहे, वृक्ष आहे. वृक्षसुद्धा आपल्याला फळ आहार देण्यासाठी तो जगावर उपकार करतो, तो अपकार करत नाही. बरोबर ना? असे अनेक. त्याच्यानंतर आमचे शास्त्रकार वर्णन करतात, हे शरीर आहे, हे शरीरसुद्धा आपलं उपकार करण्यासाठीच आपल्या भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. मग शरीर दिल्यानंतर आपण आपल्या हातानं दान दिलं पाहिजे, आपण आपल्या हातानं पुण्य केलं पाहिजे, आणि आपण आपल्या हातानं पाणी दिलं पाहिजे, आपण आपल्या हातानं अन्नदान केलं पाहिजे. पण तरी तो एका ठिकाणी वर्णन आहे, फुकाचं जीवन तरी पाजा. अहो नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. काही लोक महाराज दूध देणार नाहीत, पाणी देणार नाहीत, पण ताक देऊन तरी उपकार करा. शास्त्रकार वर्णन तुकोबराय म्हणतात महाराज, विठाला विठाला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी माणसाच्या जीवनामध्ये परोपकार केलं पाहिजे. महाराज माणसं परोपकार करतात, म्हणजे शास्त्रकार वर्णन करतात, माणसं उपकार करतात, पण उपकार केल्यानंतर त्याला अपकार केल्याशिवाय राहत नाही. उदाहरण तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो. एक मगर आणि एक माकडं, दोघांची मैत्री झाली. दोघंही आनंदामध्ये. मित्राची लक्षणं आमच्या शास्त्रामध्ये 6 सांगितलेले. ददाती प्रतिगृह्णाती गुह्य माख्याती पृच्छती भुंगते भोजेते चैव षडविधम प्रतिलक्षणम. 6 लक्षण आहेत. दोघांची मैत्री जुळली. तलावाच्या ठिकाणी मगर काय करायचं? थोडं फ्रेश होण्यासाठी वर यायचं, आणि माकडसुद्धा झाडावर बसत होतं, ते थोडं फ्रेश होण्यासाठी खाली यायचं. दोघांची मैत्री झाली तर माकड, ते जांभळाचं झाड होतं, वरून जांभळाचं काढून आणायचं, खाली बसायचे. मगरही जांभळ खायचं आणि माकडही जांभळ खायचं. दररोज मगर टायमात जायचं तो घरी, पण एके दिवशी असं झालं, दररोज 1-1 तास त्याला जायला उशीर होऊ लागला. मग मगरीने विचारलं, 1 तास दररोज तुम्हाला उशीर होतो येण्यासाठी, तुम्हाला नेमकं कारण काय आहे? तो म्हटला, काही नाही, मला एक मित्र भेटला आहे, त्याचं नाव माकड आहे. दररोज ते काय करतं? झाडावर जातं, जांभळं काढतं, आणि जांभळं काढल्यानंतर खाली घेऊन येतं. दोघंही जांभळं खातो, सुखदुःखाच्या गोष्टी करतो, आनंदामध्ये आम्ही काय करतो? घरी येतो. ती म्हटली, जांभळं जे तुम्ही खाताय मला न विचारता तुम्ही एकटे खाता, घरी 1-2 जांभळं आणले तर जमणार नाही का? तो म्हटलं, काही हरकत नाही, उद्या काय करतो? गेल्यानंतर माझ्या वाटेचे जेवढे जांभळं असतील तेवढे जांभळं मी काय करतो? तुझ्यासाठी घरी घेऊन येतो. काही हरकत नाही. त्यांना बोलणं संवाद झाला. तो वर आला, जांभळं वगैरे माकडाने खाली घेऊन आला,
आणि खाली घेऊन आल्यानंतर तो जांभळ खायला तयार नाही मगर. तो शांत बसला. माझ्याकडे विनंती करू लागला, अरे मगरदादा जांभळं खाना, मगरदादा जांभळं खाना. पण तो एकही शब्द बोलायला तयार नाही. शेवटी माकडाला वाटलं काहीतरी चुकलं असेल, आणि चुकल्यानंतर महाराज पुढचा माणूस बोलत नसतो, काहीतरी चुकलं असेल. विनंती करू लागला, आवाज द्यावं, विनंती करू लागला. शेवटी तो म्हणला, मी का जांभळं खात नाही, तुझं काही चुकलं नाही, काही नाही, फक्त जे माझ्या वाटेचे जांभळं आहेत ना ते मला माझ्या पत्नीला न्यायचं आहे. कारण स्त्री हट्ट शास्त्रामध्ये आलेला आहे, तो पुरवाच लागतो, तो नाही पुरून जमत नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, तू एवढे जांभळं खाऊन टाक, मी वर जातो, पुन्हा डबल 1 किलो जांभळं खाली आणतो, तुला देतो, पत्नीला घेऊन जा. दोघांनाही जांभळं खाल्ले. जांभळं खाल्ल्यानंतर 1 किलो वरी गेला, 1 किलो जांभळं पॅक केले, त्याच्या हातात दिले, त्यानं घेतले, घरी गेला, पत्नीला जांभळं दिले, पत्नीने जांभळं खाल्ले. पण जांभळं एवढे गोड होते, तोंडात टाकलं की पाणी होत होतं. पत्नी म्हणली, मालक आतापर्यंत मी काहीतरी तुम्ही जे मला तुम्ही दिलं आहे, पण हे तुम्ही जे दिलं आहे ना, मला हे अमृतासारखं वाटतं आहे. फक्त मला तुम्हाला एकच शेवटची इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची, मरेपर्यंत तुम्हाला पुन्हा काही मागणार नाही. काय मागायचं आहे? काही नाही, जे माकड तुम्हाला जांभळ देतो आहे, जांभळ माकड जन्मल्यापासून माकड जांभळ खाते, बरोबर ना, जन्मल्यापासून. आज माकडाचं किती वर्ष वय झालं असेल, ते जांभळं खाऊन त्या माकडाचं काळीज किती गोड झालं असेल. फक्त शेवटची इच्छा, स्त्री हट्ट म्हणून फक्त माझी तेवढी पुरवा, माकडाचं काळीज मला द्या, बस, शेवटपर्यंत तुमची सेवा करायला तयार आहे. तुम्ही जांभळं माझं काळीज, तुमचं माकडाचं काळीज आणून जर नाही दिलं तर मी आज तुमच्यासोबत घटस्फोट द्यायला तयार आहे. आता दोन टोक तुमच्याकडे आहेत. जांभळं देणारा जो माकड आहे त्याचं काळीज द्यायचं का माझ्यासोबत घटस्फोट करायचा, हे 2 मुद्दे तुम्ही विचार करा. आणि विचार करून मला तुम्ही काय करा, दुसऱ्या दिवशी विचार करून माझ्याकडे या. विठाला स्त्रीपुढ नाईलाज होतो. बरं, राजा दशरथ आता नाईलाज झाला. रामायणामध्ये 2 मिनटं नेतो, तिथं वेळ नाही आहे, पण नेतो 2 मिनटं रामायणामध्ये नेता येतं, भागवतामध्ये नेता येतं, फक्त वेळ कमी आहे. का नेता येतं, मला 2 मिनटं तो विषय मला मांडायचा आहे. स्त्रीमुळं किती राजा दशरथाला दुःख भोगावं लागलं. सुख झालं, कशामुळं सुख झालं, ज्यावेळेस युद्ध सुरू होतं, युद्धाच्या कालखंडामध्ये महाराज रथाचा आग तुटल्यानंतर महाराज कैकेयीने पकडल्यानंतर त्या युद्धामध्ये राजा दशरथ विजयी झाल्यानंतर वरून सर्व देवादिकाने पुष्पवृष्टी केली. आणि एवढा खुश झाला तो, म्हणला देवादिकाने माझ्या अंगावरती पुष्पवृष्टी केली, फक्त ही पुष्पवृष्टी फक्त तुझ्यामुळं झाली. आणि खुश होऊन घरी आल्यानंतर पत्नीला म्हणला राजा दशरथ, अगं तुला काय पाहिजे असेल ते मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. अरे तुझ्यामुळं मी जिंकलोय, तू जर आग पकडला नसता, आग तुटला असता आणि मी हरलो असतो, तुला काय मागायचं तर मागून घे. आणि जिथं माणसाची बुद्धी संपते तिथं स्त्रियाची बुद्धी सुरू होते, असं महाभारत सांगतं. बरं, मी माझं बोलत नाही. आणखीन तुम्ही पहा, जिथं माणसाचं डोकं चालणार नाही तिथं स्त्री जर खंबीर असेल तर ती पूर्ण घर सावरते आणि घराला मोठं केल्याशिवाय राहत नाही आहे. महाराज तिनं एकच मागणी मागितली, 2 मागण्या मागते, पण आता नाही, ज्यावेळेस मी मागेल त्यावेळेस मला देऊन टाका, मला 2 वरं द्या. कोणते 2 वरं मागील, ज्यावेळेस जे मागील त्यावेळेस तुम्हाला द्यावं लागतील. वचन घेतल्यानंतर तस्तू झालं. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र राजगादीवर बसणार त्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री कैकेयी मातेच्या दरबारामध्ये गेले, उद्या प्रभू रामचंद्र राजगादीवर बसणार. आणि कैकेयी मातेने सांगितलं होतं, स्वामीजी तुम्ही मला वचन दिलेलं आहे, वचन तुम्हाला पाळावं लागेल. जे माणसाच्या लक्षात राहत नाही ते स्त्रियांच्या लक्षात राहतं. तुम्ही काय वचन दिलं होतं माहिती आहे की नाही? तू म्हटला नाही, मला माहिती नाही काय वचन दिलं. काही नाही, 2 वचनं दिली होती तुम्ही, काय मागायचं तर मागून घे. आज मागते, ती मागण्याची वेळ आलेली आहे. माझ्या भरताला राजगादी आणि प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास. हे वाक्य बोलल्याबरोबर महाराज मूर्छेपन्न अवस्थेमध्ये राजा दशरथ पडल्या गेले. महाराज ही कारण मला एक सांगायचं आहे, वचन दिल्यानंतर पाळावं लागतं पत्नी समोर. वचन दिल्यानंतर नाही पाळलं तर योग करून दुःख भोगून
आपला प्राण संपवावा लागतो. तसं महाराज त्या मगरानं सांगितलं त्या माकडाला, अरे माकड दादा, तुम्हाला तर एवढे जांभळं खाऊ घातलेस, सर्व गोष्टी केल्यात, पण मी माझ्या शास्त्रामध्ये एक श्लोक ऐकला होता, मित्राचे 6 लक्षणं आहेत. जी हरी तुझ्या घरी, जी हरी तुझ्या घरी. अरे माझ्या घरी कधी येतो की नाही? अरे मित्राचे दिलं पाहिजे घेतलं पाहिजे 2 लक्षणं झाले, बरोबर. मित्राला कधी दिलं पाहिजे घेतलं पाहिजे 2 लक्षणं. मनातलं गुह्य सांगितलं पाहिजे, गुह्य ऐकलं पाहिजे 4 लक्षणं. 4 लक्षणं झाले हो, पण शेवटचे 2 लक्षणं राहिले. कधी मित्राच्या घरी जेवायला गेलं पाहिजे आणि कधी मित्राला घरी जेवायला आणलं पाहिजे. मित्राला घरी जेवायला आणलं पाहिजे हे लक्षण राहिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या गरीबाची चटणी भाकर म्हणून मगर दादा माकड दादा म्हणला, तुला माझ्याकडे चटणी भाकर खाण्यासाठी, गरीबाची चटणी भाकर खाण्यासाठी यावंच लागेल. मला तुला हट्ट माझा पुरवावा लागेल मित्र या नात्यानं. मगराचा नाईलाज, माकडाचा नाईलाज झाला. माकड मगराच्या पाठीवर बसला आणि जे म्हणतात ना, ज्या ज्या कालखंडामध्ये ज्या ज्या वार्डामध्ये त्या वार्डामध्ये त्याची ताकद जास्त असते. आमच्या शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. कुत्रा आहे, आपल्या गल्लीत जर दुसरा कुत्रा आला ना तर त्याच्यावर तो वजन टाकतो आणि आपल्या गल्लीतून बाहेर काढून देतो, बरोबर ना. पण हा जर कुत्रा त्याच्या गल्लीत गेला की हा कुत्र्याला सुद्धा तो कुत्रा काय करतो, त्याच्या गल्लीतून बाहेर काढून टाकतो. त्याचं कारण आहे त्याच्या ताकद कोणती असती, त्याच्या वार्डाची असती, बरोबर ना. त्याच्या वार्डाची ताकद असती. तशी महाराज तो पाठीवर बसला आणि त्या मगराच्या वार्डामध्ये माकड गेला. ऐन मध्यभागी नौकामध्ये मगर मध्ये गेला आणि मध्यभागी माकडाला पुढेही जाताना नाही आणि मागेही जाताना नाही. आणि माकडाला म्हणला मगर, अरे माकड्या, हे लक्षणं बिक्षणं काही नाही आहे, फक्त मला एकच आहे, माझ्या पत्नीची इच्छा, पत्नीचा हट्ट मला पुरवायचा आहे आणि म्हणून मी माझ्या घरी न्यायलो आहे. तुम्हाला न्यायला पण नेमकं कशासाठी न्यायलास? म्हणला काही कारण नाही आहे, तुझं जे काळीज आहे का, तुझं काळीज माझ्या पत्नीला पाहिजे म्हणून मी माझ्या घरी न्यायलो. पण त्या कालखंडामध्ये आमचे शास्त्रकार वर्णन करतात, कोल्हा आणि माकड खूप बुद्धिवान प्राणी आहेत, खूप बुद्धिवान. एवढे बुद्धिवान असे एका ठिकाणी वर्णन केलं आहे, वाघेव पोतेशीला कोल्हा. याच्यावर एक दृष्टांत आहे, मला हे सांगायचं नाही आहे. आणि तितक्या कालखंडामध्ये महाराज माकड काही मगराला काही प्रत्युत्तर करू शकत नव्हता, कारण माकड छोटं, मगर मोठा आणि त्याच्या वार्डात तो आलेला आहे, काही करू शकत नव्हता. पण तो बुद्धी चालवू शकत होता भाऊ. त्यानं बुद्धी काय चालवली? अरे माकड दादा म्हणला, मगर दादा, अरे माझा जर काळीज दिल्यानंतर तुझी जर आत्मा शांत होत असेल, तुझ्या पत्नीची जर सुद्धा शांत होत असेल आणि तुझी जर पत्नी तुझ्यावर खुश असेल तर तुझे कारणी देह माझा पडावा. तुला मी माझं काळीज द्यायला तयार आहे, पण तू मला ज्यावेळेस काठावर होतो ना त्यावेळेस जर तू म्हणला असता, माकड दादा मला काळीज पाहिजे, तू माझ्या पत्नीला पाहिजे, मी तुला तिथंच दिलं असतं. तू जर म्हणला असता, तर तू न म्हणल्यामुळं मी काय केलं, तुझ्याकडे येत असताना, घरी जात असताना, तुझ्या घरी येत असताना गडबडीमध्ये मी ती काळीज काय केलं, झाडावरती खोप्यामध्ये ठेवलं आणि तुझ्या पाठीवर बसलो, तुझ्या दरबारात आलो. आता मी माझं काळीज द्यायला तुला तयार आहे. आणि माझं काळीज दिल्यानंतर तुझी जर पत्नीची सुद्धा शांत होत असेल आणि तुझ्या पत्नीचा हट्ट पूर्ण होत असेल तर माझं काळीज मित्रासाठी मी द्यायला तयार आहे. फक्त एक काम कर, गिअर काय कर, रिव्हर्स मार. गिअर रिव्हर्स मारल्यानंतर आपण रिटर्न जाऊ, 2 मिनटात उडी मारतो, झाडावर जातो, झाडावरून ते खोप्यातलं काळीज घेतो, पुन्हा उडी मारून खाली येतो, तुझ्या पाठीवर बसतो आणि तुझ्या पाठीवर बसून ते काळीज तुझ्या पत्नीला द्यायला मी तयार आहे. रिटर्न गिअर मारला. रिटर्न गिअर मारल्यानंतर माकड कडीला आलं, उडी मारली, माकडानं भला मोठा दगड घेतला, झाडावर गेला आणि माकड म्हणालो, मगऱ्या, लक्षात आलं का मगऱ्या, अरे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 महिने तुला जांभळं खाऊ घातले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 महिने तुला जांभळं खाऊ घातले आणि तू जांभळं खाल्ल्याशिवाय मी एकही जांभळं खाल्लं नाही. आणि जांभळं खाऊन सुद्धा तुला घरी तुझ्या पत्नीला जांभळं देऊन सुद्धा मी तुझ्यावर उपकार करून सुद्धा तू माझ्यावरती अपकार करत असेल. ते भला मोठा दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. अशा लोकांची संख्या जास्त झाली भाऊ. अनेक विद्यार्थी सांभाळले जातात भाऊ, अनेक. अरे मायबाप सांभाळणार नाही तसे आपण विद्यार्थी रात्रंदिवस सांभाळतोय आम्ही. पण महाराज 4 वर्ष झाले निघून गेले की म्हणते महाराजाकडे नाही शिकलो आम्ही. आणि काही काय म्हणतात, महाराज आम्ही स्वतःचेच गुरु आहेत, गुरुच नाही आम्हाला. अरे काय, अरे बाप जर नसेल तर मुलगा कसा तयार होणार, हे तर मान्य आहे की नाही. बाप नसेल तर मुलगा म्हणण्याला ही ताकद कोणाला म्हणता येणार नाही. आणि गुरु जर नसेल तर विद्यार्थ्याला म्हणता येणार नाही मला कोणता गुरु नाही म्हणून, बरोबर आहे की नाही भाऊ.
अरे एक जरी बोल शिकला तरी नाथ महाराज म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण. आशेची संख्या खूप जास्त झालेली आहे, पण आशेची संख्या जास्त दिवस टिकत नाही आहे. त्याला काहीतरी सुरुंग लागतो आणि नंतर चुकल्यानंतर तो म्हणतो मी कुठंतरी चुकलो असेल. आणि ज्यावेळेस चुकला माणूस त्यावेळेस तो डोक्याला हात लावून बसतो, त्यावेळेस वेळ निघून गेलेला असतो. आणि म्हणून मी तुम्हाला छातीटोकपणाने सांगतो, आई वडील आणि गुरु यांना कधी धोका देऊ नका. तुम्हाला बाकी कोणाला द्यायचा धोका त्यांना दिले, देवाला धोका दिला तरी चालेल, पण देवाच्या भक्ताला धोका दिलेला नाही चालणार महाराज. किती तुम्हाला शास्त्रातली उदाहरणं तुम्हाला सांगेल, तुम्ही ऐकले असतील. आई वडील गुरु हे मूर्तिमंत देव आहेत. आपण म्हणतो आचार्य देव भव, बरोबर ना, मातृदेव भव, बरोबर, अतिथी देव भव, पितृदेव भव. हे देव लावायचा कुठं? म्हणून मी एवढ्या कीर्तनामध्ये माझं एवढंच सार आहे, तुमच्या घराची जे मुलं आहेत मुलांना चांगले संस्कार लावणं आणि त्या मुलांना आपल्या आईवडिलांना गुरूंना सांभाळणं, हेच या आजच्या कीर्तनातलं सार आहे. विठ्ठला किती उपकार केले, असं एका माणसावरती उपकार केले होते. एका माणसाने एवढे उपकार केले, एकाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर महाराज त्यानं लगेच त्याच्या जवळचा मित्र रामभाऊनं उचललं, परभणीच्या मोठ्या हॉस्पिटलला नेलं. स्वतःचे 10-5 लाख रुपये घातले, डबा दिला, सर्व झालं. त्याचा पाय दुरुस्त झाला. दुरुस्त झाल्यानंतर रामभाऊचा पाय दुरुस्त झाला. रामभाऊनं नेलं, माधवरावचा पाय दुरुस्त झाला. पण रामभाऊच्या मनामध्ये एकच होतं, माझा पाव रामभाऊनं दुरुस्त केला आहे, यानं माझ्यावरती उपकार केला आहे भाऊ, आता याचा उपकार कसा फेडला पाहिजे. पण माणसानं उपकार फेडल्याशिवाय आपल्याला मरण येऊ नये असे जुने माणसं म्हणतात. याचा उपकार आपण याचा फेडला पाहिजे. आपण काय केलं म्हणजे याचा उपकार फेडला जाईल, पण काही वेळच येत नव्हता. शेवटी नाईलाज झाला रामभाऊ आपल्या माधवरावचा. नाईलाज झाल्यामुळं पहिल्या काळामध्ये सायकलीची अवस्था होती. शेतात जायचं म्हणलं की सायकलीवर जायचे आणि पहिल्या पांदी असायच्या, बरोबर ना, पांदी असायच्या. मग ज्यावेळेस तो पांदीवरून गाडीवरून निघाला, रामभाऊ गाडीवरून निघाला आणि माधवराव एवढं दांडकं घेऊन वाटामध्ये थांबला. फास्ट सायकल होती. आल्याबरोबर रामभाऊ, गाडी फास्ट होती. रामभाऊ आल्याबरोबर रामभाऊच्या सायकलच्या चालवत असताना सायकलच्या चाकावरती नाही तर गुडघ्यावरती तो दांडक्याचा टप्पू मारल्याबरोबर सायकल एका ठिकाणी पडली, तो एका ठिकाणी पडला आणि गुडघा फुटला गेला. पूर्ण गुडघ्याची वाटी सरकली आणि वाटीचा चुरा झाला. लगेच माधवरावनं गाडीमध्ये टाकलं. कोणाला? एवढा दृष्टांत आहे का बरं, खूप महत्त्वाचा आहे. आजची संख्या खूप जास्त झाली जगामध्ये. गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला नेलं. त्यानं 10 लाख रुपये खर्च केला होता. आपल्याला उदाहरणामध्ये 15 लाख म्हणायला काही प्रॉब्लेम नाही आहे. 15 लाख रुपये खर्च केला माधवरावनं रामभाऊसाठी. पाय दुरुस्त झाल्यानंतर तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर रामभाऊ म्हणला माधवरावला, माधवराव तू माझा का पाय मोडलास, का माझ्या पायावरती तू दांडकं मारलंस. तो माधवरावला रामभाऊ म्हणू लागला आणि असं वाक्य, असा संवाद माधवरावला बोलल्यानंतर माधवरावनं सांगितलं, रामभाऊ ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला, माझी पत्नी नाही आली, माझा मुलगा नाही आला, माझं घर नाही आलं, जेवढा पैसा लागेल ते तेवढा तुम्ही पैसा लावला, मला डबा पुरवला. मला जर तुम्ही रोडवरून गाडीमध्ये टाकून जर हॉस्पिटलला नेलं नसतं तर माझा तिथं प्राण निघून गेला असता. एवढा माझ्यावरती उपकार केला होता आणि म्हणून या उपकाराची परतफेड म्हणून मी तुमचा गुडघा फोडला, तुम्हाला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला नेलं आणि गुडघा नीट केला. मग आता उपकार केल्यानंतर का दुसऱ्याचा गुडघा फोडायचा, हा उपकार फेडण्याची परतफेड आहे का? असं झाले. या आशेची संख्या खूप जास्त झालेली आहे. त्या भस्मासुरासारखं असं झालं. भस्मासुरानं वर दिला आहे महाराज, भस्मासुराला वर दिला आणि शेवटी भस्मासुरच भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी निघाला. पण असा जर प्रयोग केला तर शेवटी भस्मासुरासारखं महाराज भस्म होऊन स्वतःचा हात स्वतः डोक्यावर ठेवून मरायची पाळी येत असते. म्हणून उपकार केल्यानंतर अपकार करण्याची वेळ येऊ देऊ नका. म्हणून संत महात्मे म्हणतात, हा जगावरती फक्त उपकार केला आणि तो उपकार केल्यामुळं या जगाच्या पाठीवर मला अपकार करण्याची मला बुद्धी झाली नाही आहे. संत महात्म्याने सुद्धा महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारानं जगावर उपकार केला तरी रामशोर भट्टानं गाठीनं मारलं तरी त्याच्यावर अपकार केला नाही. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना केवढा त्रास दिला सुबा खेचेरानं. चरित्र वाचल्यानंतर डोळ्याला पाणी, एवढा त्रास दिला, पण महाराज आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यावर अपकार नाही केला. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं गुरु करायचं सामर्थ्य महाराज आमच्या येसोबा खेचेरामध्ये दिलं आणि श्री संत नामदेव महाराजांचे गुरु करून ठेवलं आहे.
अपकार केले तरी पण त्यांच्यावरती आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना तुकोबरायनं त्याच्यावर उपकार केले, यांना संत म्हणायचं आहे. विठाला विठाला. वर्णावया नाही पारे अशा संतांचे उपकार आमच्या वाणीने मी वर्णन करू. काय वाणवाता न पुरेही वाणी, असे या जगाच्या पाठीवर संतांना फक्त कायदा केलाय, तो उपकार केलाय. आणि या संतांना उपकार करून पुन्हा काय केलंय, आपण सारी आम्ही अनेक दिवस त्या हॉटेलला सोबत राहिलो. जे गुरुबंधू भागवताचार्य आमचे मोहन महाराज रेंगे सहज म्हटलं इकडे कीर्तन आहे, फोन केला होता सहज, पण महाराज वेळाच वेळ काढून माझ्यासाठी आलेत. कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. म्हणतात आपणा सारे के करती. आवाज द्या माऊली, आवाज द्या. याती कुळ नाही जिती संत महात्मे त्यांच्यासारखं बनवतात. अनेक दृष्टांत तुम्हाला सांगता येतील. आमच्या श्रीसंत संतांच्या समवेत किंबहुना आमच्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये निर्बुद्ध असा असणारा प्राणी रेडा. तुम्हालाही माहिती आहे, आपण रेडा म्हणतो, तुमच्याकडं आल्या म्हणतात, म्हैस म्हणतात, बरोबर. म्हशीचं पारडू त्याला रेडा म्हणतात. गाडी आल्यानंतर हरण वाजून वाजून थकल्या जातं, शेवटी दंडकं घेऊन त्याला मारावं लागतं. त्यावेळेस त्याला कळतं की पाठीमागून गाडी आली म्हणून. असा निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा. पण त्या रेडा आमच्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आला. संगतीत आल्यानंतर महाराज पैठणतील ब्राह्मण वृंदांना विचारलं, अहो तुमच्या भावंडांचं तुमचं नाव काय आहे? श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, निवृत्ती आहे, सोपान आहे, मुक्ताबाई आहे. नाव सांगलं, तुमचे नाव ज्ञानेश्वर आहे,
तर आमच्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे. मग आमचे ज्ञानेश्वर महाराज सहज म्हणून गेले, तुमच्या ज्ञानेश्वर तुमच्या रेड्याचं नाव ज्ञानेश्वर आणि माझं नाव ज्ञानेश्वर. त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. त्याच्यातही देव आहे, माझ्यातही देव आहे. ते म्हटले तुम्ही कोणता ऋग्वेद कोणता वेद बोलू शकता का? मी बोलू शकतो. मग तो सुद्धा बोलू शकेल का? 100% बोलू शकेल का? तुमची जर आज्ञा असेल आणि तुमची जर कृपा असेल, रेडासुद्धा वेद बोलू शकेल. मोठी माणसं पुढच्या माणसाची स्तुती करत असतात आणि त्यांना मोठं म्हणत असतात. म्हटले कोणता बोलायला व्हायचा? ऋग्वेद बोलायला व्हायचा का सामवेद बोलायला व्हायचा? नेमकं बोलायचा कोणता? म्हणजे ऋग्वेद बोलायला हवा. हस्त ज्ञानेश्वर महाराजांनी डोक्यावरती हात ठेवला रेड्याच्या, आणि रेड्याच्या मुखातून वेदाला सुरुवात झाली. मला एवढं बोलायचं आहे मला की ज्ञानेश्वर महाराजांनी हात ठेवल्याबरोबर वेद बोलला आहे. मला याचं हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे. म्हशीपुत्रामुखी बोलवणे श्रुती असं निळूबरायला का म्हणावं लागलं? आपलेच पाखंडी लोक म्हणत होते, अहो रेड्याचं नाव, रेडे तर अनेक रेडे नावाचे अनेक लोक आडनाव आहेत. एखादा माणूस बोलला असेल असे लोक म्हणत होते. ही बातमी आमच्या निळूबरायांकडे गेली आणि निळूबरायांना प्रमाण दिलं आहे महाराज. म्हशीपुत्रामुखी म्हणजे म्हशीचा पुत्र कोण? रेडा. म्हशीपुत्रामुखे बोलावणे श्रुती म्हणजे वेद आणि चालवले भिंती बैसून या. मुखातून वेद बोलवला आणि तोच रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आला. आणि आळे फाट्याजवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याला काय दिली? समाधी दिली. मग तो ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आल्यामुळं निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा आणि त्याला ज्ञानोबराय समाधी देतात. आणि आपल्यासारखे रेडे आजही एकादशीला गेल्यानंतर असे उभे आहेत आणि ते रेड्याचं दर्शन करतात. काय रेड्याचं दर्शन घेतात त्याचं उत्तर तुमच्याकडून मला पाहिजे. काय उत्तर तुम्ही ते दर्शन करतायत? त्याचं उत्तर एकच आहे. तो रेडा, तो पुत्र आमच्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आला आणि म्हणून आपण त्याचं दर्शनाला जातो. बरोबर की नाही? आपण आज सारिके करत येईल. दुसरा दृष्टांत घ्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये भिंत आली. का आली? ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी महाराज चांगदेव आले. चांगदेव महाराज वाघावर बसून आले आणि तो वाघावर बसून आले ही बातमी कोणाला कळली? मुक्ताबाईला. मुक्ताबाईनं विचार केला, दादा अरे जर चांगदेव महाराज रेड्यावर बसून वाघावर बसून येतोय तर आपण कशावर बसून जायचं दादा सांग ना. आणि मुक्ताबाईला आज्ञा होती, मुक्ताबाईला बोलण्याचा हक्क होता. आपल्या बहिणीला म्हणा, आईला म्हणा बोलण्याचा हक्क असतो. आणि दादा सांग ना आपण कसं जायचं आहे? दादानं सांगितलं, मुक्ते एक काम करू, आपण ज्या भिंतीवर बसलो सकाळी सकाळी कवळ्या उन्हामध्ये त्या भिंतीला आज्ञा देऊ आणि ती भिंतीला चालवायला लावू. आणि चालवायला आज्ञा केली महाराज. भिंतीबाईला म्हणले चला आपल्याला कुठं भेटायला जायचं आहे? चांगदेव महाराजांना भेटायला जायचं आहे. चला म्हटले का तसंच भिंत चालू लागली महाराज. प्रमाण भरपूर आहे. चालवली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत चालायला लागली महाराज. दगडे मातीची भिंत, जड असणारी भिंत ज्ञानोबराच्या संगतीत आली म्हणून ती चालू लागली. आणि आजही महाराज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये आळंदीला गेले ना, ज्ञानोबराच्या समाधीचं दर्शन केल्यानंतर लोक म्हणतात महाराज सांगा ना आम्हाला ती भिंत कुठं आहे, त्या भिंतीचं दर्शन करायचं आहे. आजही त्या भिंतीचं दर्शन घेतात. का? ती भिंत आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आली आणि म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी तिला काय केलं? त्यांच्यासारखं बनवलं. आपण आज सारिके करती. अहो भिंत जाऊ द्या, रेडा जाऊ द्या, तो खांब दिसतो कसा खांब. नेवाशाला गेल्यानंतर कळेल, नेवाशाला गेल्यानंतर कळेल. अरे खांबासाठी मंदिर असतं का? मंदिरासाठी खांब असतो. बोला लवकर, वेळ संपलाय माझा. खांबासाठी मंदिर असतं का? मंदिरासाठी खांब असतो. मंदिरासाठी काय असतो? पण खांबासाठी मंदिर जिथं झालं ते त्याला नेवासा म्हणतात. जी ज्ञानेश्वरी आपल्या ज्ञानेश्वरी महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांना लिहिली आणि ज्या खांबाला टेकन देऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर झालं. मंदिर का झालं त्याचा एक दृष्टांत आहे, त्याचा सिद्धांत एक आहे. तो खांब आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आला आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यासारखं बनवलं. आपण ना सारे की करते तसं महाराज गावबा आहे. अर्ध रामायण पूर्ण लिहिलं महाराज एकनाथ महाराजांना. राहिलेलं रामायण कोणी लिहायचं? दृष्टांत मोठा आहे. एक बाई एकनाथ महाराजांकडे गेली आणि म्हणली महाराज आमच्या मुलाला फक्त पुरणपोळी दररोज आवडती, जो नैवेद्य तुमचा जातो ना तुम्ही काय करजा त्या नैवेद्यातली अर्धी पोळी आमच्या मुलाला देत जा. पडेल ते काम करील, वाटेल ती सेवा करील, फक्त माझं तेवढं मला एकही रुपया पगार देऊ नका, फक्त मला काय करा या मुलाला अर्धा नैवेद्य तुम्ही द्या. नाथ महाराजांना
काही हरकत नाही म्हणले, राहा सेवा करा, पडेल ते काम करा. भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर तुमच्या मुलाला सुद्धा जेवायला पुरणपोळी तर रोज दिल्या जाईल म्हटले. पण मुलाला विचारलं, मुलगा म्हणला महाराज, मोठ्या आवाजात म्हटला, महाराज माळ घालणार नाही, पाठाला बसणार नाही, सेवा करणार नाही, जेवण केल्याशिवाय राहणार. महाराज म्हणले काय हरकत नाही बाबा, तुझी आई सेवा करेल, तू फक्त काय कर, 2 टाईम जेवण करायचं आणि ताणून द्यायचं, 2 टाईम जेवण करायचं, ताणून द्यायचं. पाहता पाहता 6 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष झालं, सेवा करायची नाही. पण शेवटी तो पाठाला बसू लागला. झालेला काही येत नव्हतं. एके दिवशी उशीर झाला. मग सर्व विद्यार्थी म्हटले, महाराज करा ना सुरू पाठ. म्हणले नाही, तो गावबा आला पाहिजे, गावबा आल्याशिवाय पाठ सुरू करायचा नाही. एवढा गावबावरती विश्वास. आणि शेवटी लोक विद्यार्थी नाव ठेवू लागली गुरुजींना, महाराजांना. म्हटले, महाराज म्हटले, तुम्ही म्हणताय ना जेवढं रामायण मी लिहिलं आहे, राहिलेलं रामायण हा माझा गावबा लिहीन. अरे गावबा कधी पाठालाच बसला नाही तर रामायण काय लिहील. पण जसं महाराज आमच्या एकनाथ महाराजांनी रामायण लिहिलं, तशाला तसंच रामायण आमच्या गावबा महाराजांनी लिहिलं. म्हणून आपण हा सारे के करती याती कुळ नाही चित्ती विठोबार. चाल शेवट आपण हा सारे के करती हा एकनाथ महाराज म्हणतात, आपण हा सारी की करती याती कुळ नाही चित्ती. संत महात्मे त्यांच्यासारखं बनवतात महाराज. निवृत्तीनाथ महाराजांना जेवढं त्यांच्याकडे ज्ञान होतं तेवढं ज्ञान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना देऊन टाकलं. आणि ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी ठेवलं नाही, तर सर्व ज्ञानादेव सार चुंजविले. सर्व जगाला ज्ञानेश्वर महाराजांना ते ज्ञान देऊन टाकलं. आणि ज्ञान देऊनसुद्धा त्यांच्यासारखं बनवलं, अशी त्यांना संत म्हणायचं आहे. आणि त्या संत महात्मेच्या जीवनामध्ये कोणत्या कुळाचा विचार करत नाहीत, कोणत्या जातीतला विचार करत नाहीत. पाहणं आमचे एकनाथ ज्ञानोबारा एका ठिकाणी वर्णन करतात, याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचून आणून येणे. बरोबर ना, कोणत्या कुळातला आहे सांगत नाहीत. याती कुळ माझे कोणत्या कुळातला आहेत संत महात्मे पाहत नाहीत, फक्त त्याचा भाव पाहतात आणि त्याला त्या पदावर बसवतात. त्यांना संत म्हणायचं. नुसतं तेच करत नाहीत, तर त्यांच्या जेव्हा अंतःकरणामध्ये दया हो
अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, दयांतरात वसे दुजा भाऊ तेती नसे, दया तिचे नाव भूताचे पाळण, अनेक निर्दळन कंटकाचे. अनेक ठिकाणी दयेबद्दल प्रमाण आलेले आहेत. ओव्या आलेले आहेत, वेळ संपलेला आहे आपला. साधूच्या जीवनामध्ये दया आहे. किती दया असते महाराज. एक विंचूचा वाहत येत होता. रामकृष्ण परमहंस त्या नदीच्या काठावरती आलेले होते. विंचू वाहत होता. वाहत असताना विंचू हातामध्ये घेतला, वर काढत होते. पण विंचवाला वर काढल्यानंतर विंचू काय करत होता, दंश मारायचा होता. दंश मारल्याबरोबर विंचू खाली पडायचा. पुन्हा रामकृष्ण परमहंस वर काढायचे, पुन्हा दंश मारायचा, खाली पडायचा. बराच कालखंड निघून गेला. हे पंच जवळ आला. म्हटला, महाराज कशी तो विंचू तुम्हाला दंश मारतोय तरी त्याला तुम्ही वर काढायचा प्रयत्न करतात. रामकृष्ण परमहंस यांचं वाक्य आहे. ते म्हणले, विंचवाचा स्वभाव आहे त्याचा दंश मारणं, नांगी मारणं, आणि माझा स्वभाव आहे त्याला दया करून वर काढणं, म्हणून त्याला संत म्हणायचं. या मृत्यूलोकामध्ये अनेक लोक त्रास देतील. ज्ञानोबराला दिला, तुम्हा आम्हाला का होणार नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांना त्रास दिला, तुम्हा आम्हाला का होणार नाही. फक्त एकच काम करायचं, आपण जीवन जगत असताना सावधपणाने जीवन जगायचं. ठेस लागल्यानंतर माणूस सावध राहतो. दूध पोळल्यानंतर ताक फुकून पितो, बरोबर आहे ना. तसं महाराज, दूध पोळाल्यानंतर ताक जसा माणूस फुकून पितो, तसं जीवन जगत असताना माणसानं महाराज आपलं कुठं चुकीला माफी नाही आहे. माणसाच्या जीवनामध्ये काही माफी होईल, पण चुकीला माफी नाही आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही केलं तरी जमेल, पण या शर्टाला काही केलं तर जमत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये फक्त रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणं, आणि या सर्व या दुःखरूपी संसारामध्ये जे संसारिक हे माणसं आहेत, स्त्रिया आहेत, यांना फक्त सन्मार्गाला लावणं हेच आपलं काय आहे, काम आहे. आणि या कामासाठीच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, मी आलो. तुकोबारायचे प्रमाण आहे, विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे, आम्हा देवाचा सांगात. सांगात म्हणजे आम्ही संत. तुका म्हणे, आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत इरा. संत महात्मे म्हणतात, विसरत नाही, सांगाती म्हणून आलोय. प्रत्येक माणसाला विसरण्याचं काम नाही. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर वजन करा, भक्ती करा, ज्ञान करा, ज्ञान संपादन करा, आणि इतराचं वाईट करू नका. हे संत महात्म्याचे प्रमाण आहेत, आणि संत महात्म्याची वचनं आहेत. हे वचन पाळल्यानंतर निश्चित आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आहे. एवढं भव्य असं मंदिरचं काम चालू आहे. मंदिर या शब्दाचा अर्थ असा आहे, म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता, आणि रम म्हणजे रम्यता. असाच तर मंदिर आहे. मंदिराला फुलाची पाकळी प्रत्येक माणसानं दिलेली आहे. पण जे कोणी राहिले असतील, देण्याचा प्रयत्न करा. दिल्यानं वाढत असतं, बरोबर ना. परमार्थात दिल्यानंतर वाढत असतं, आणि संसारात दिल्यानंतर कमी होत असतं. आमचे गुरु महाराज सांगत असतात, संसारामध्ये दिल्यानंतर कमी होत असतं, आणि परमार्थामध्ये दिल्यानंतर वाढत असतं. गुरुवरे नामदेव महाराज मला पाठामध्ये सांगायचे, विठ्ठला विठ्ठला. एकच इच्छा आहे माऊलीला प्रार्थना आहे. मंदिराचं काम तर झालं आहे. ह्या मंदिराचं कलशरवणाचं काम पूर्ण व्हावं. नुसत्या परभणी जिल्ह्यामध्ये नाही, नुसत्या जालना जिल्ह्यामध्ये नाही, नुसत्या मराठवाड्यामध्ये नाही, नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही, अनेक दुसऱ्या देशापर्यंत या येशवाडी नावाचं गाव, येशवाडी नावाचं हनुमंतरायचं मंदिराचं काम, मंदिराची कार्यक्रमाची शोभा सर्व जगामध्ये पसरावी, अशी हनुमंतरायला, ज्ञानोबा तुकोबाराला प्रार्थना करतो. आणि आपल्या हातानं या कलशाची स्थापना आपल्या डोळ्यानं पाहायला मिळावी, अशी आपण प्रार्थना करू. क्या भरोसा आहे, अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. क्या भरोसा आहे इस जिंदगी का, साथ देती नाही किसी का. म्हणून आपल्या माणसाचं काही खरं नाही. कालच जे ॲक्सिडेंट झाला एस टीचा ट्रकचा, जागेवर माणसं निघून गेले. माणसं पैसे असून देत नाहीत. म्हणून धनवंताला की सर्व मान्यता आहे, जे गॅस तुकोबाराय म्हटलेत, ज्यांच्याकडे पैसा आहे ते देत नाही, ज्यांच्याकडे साखर भरपूर आहे त्याला खाता येत नाही. डॉक्टर म्हणतात साखर खाल्ली की मरावं लागल, फक्त साखर पाहायची आणि जीवन जगायचं, बरोबर ना. मग पैसा असल्यानंतर दान दिला असं मंदिरासारख्या ठिकाणी, तर निश्चित आपला कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात त्यांच्याकडे दया आहे,
त्याच्यानंतर त्यांच्याकडे उदारपणा किती आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि माणसानं संत महात्म्याने फुकट दिलेलं आहे आणि ते फुकटाची किंमत नसते. महाराज म्हणतात लोक फुकटाची किंमत नसते, पण फुकटाची किंमतसुद्धा एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आमचे जगद्गुरू तुकोबऱ्या प्रत्येकाच्या घरी देव घ्या म्हणून सर्वांना फुकट लोकांना देऊ लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. नास्तिक लोक म्हटले देव न लगे आणि साठवणीचे रुदले भागे. आम्हाला तुमचा जसा देव आणलाय तसा परत घेऊन जा म्हणून आज आपल्याला पैसे देऊन धामाला जावं लागायला आहे. शोकांतिका आहे की नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल. वेळ निघून गेल्यावर कळतं माणसाला. म्हणून जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत सावध राहा आणि भगवंताचं भजन, भगवंताची सेवा करण्याची संधी. आणि मला या दरबारामध्ये कीर्तन करण्याची संधी भाऊ स्वामीजीमुळं मला मिळाली. स्वामीजी खरंच तुमचे केवढे जरी उपकार, केवढं जरी सेवा मी केली तरी पूर्ण होणार नाही आहे. राहायला आळंदीला आहे, त्याला म्हणून इथं येऊन इथं सेवा करण्याला 1.5 वर्षापासून अन्नदानासाठी कीर्तनासाठी नंबर आहेत. असं म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. कुठंतरी पुण्य केलं असेल म्हणून मला हीच थोडीशी सेवा करण्याची, हनुमंतराची सेवा करण्याची, स्वामीजींची सेवा करण्याची, जाधव परिवाराची सेवा करण्याची मला संधी मिळाली. जे चांगलं असेल ते माझ्या गुरु महाराजांचं आहे. जितनी मेहरबानी अपने की उतने तो मेरी अवघात नाही. हे तो कृपा आहे मेरे गुरुदेव की, वरना मुझ में वैसी कोई बात नाही. झालेली सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू जोग महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुपाळू शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, परमपूज्य परम आदरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुपाळू गुरुवर्य नामदेवजी महाराज चारठणकर बाबा यांच्या चरणी सेवेला पूर्णाराम देतो. इथंच थांबतो. ज्ञानेश्वर